त्यामुळे म्हणलं आज नाश्ता बनवावा. आता थंडी संपेपर्यंत माझी अवस्था अशी जाणार आहे. आणि कोणतरी म्हणत होता जो बोलती हूँ ना वो करके दिखाती हूँ. मस्त इडली सांबर चटणी थोडासा शिरा दिलेला आहे. क्या ही बोले कैसा खाता है पता नाही का. याचं नाव आहे प्रथमेश, अमरावतीहून आलेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज मी नाश्ता बनवत आहे कारण आज आमच्या घरातील सगळ्यांना सुट्टी आहे. दादूला सुट्टी आहे, माझ्या मनाला सुट्टी, कोंडलीला पण सुट्टी आहे. त्यामुळे म्हणलं आज नाश्ता बनवावा. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे इडली आणि चटणी. आणि आज माझ्या मनासाठी मी खास पातळ शिरा बनवणार आहे कारण माझ्या मनाला झालेला आहे थ्रोट इन्फेक्शन. त्याला असे मिठाचे थोडेसे तिखट पदार्थ अवॉइड करायला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. हो ना बेटा. इडली चटणी नाही खायगा. आणि या इथं मी माझ्यासाठी ना काढा उखायला ठेवलेला आहे, सुंठ आणि गुळवेलचा काढा. कारण 2-3 दिवसापासून माझी तब्येत खराब झालेली आहे. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर जसं कमी होतं ना तशी माझी तब्येत खराब होते. कारण मला थंडी सहन नाही होत आमत असल्यामुळे. आणि इतरांपेक्षा मला थंडी जास्तच वाजते. हेल्मेट नाही जात घालून, फक्त काय रेनकोट जाते. अरे रेनकोट काय माहिती टेम्परेचर सहन झालं, सगळं छाती भरलेली, कफ झालाय, घसा खूप होतोय. क्या ही बोले. आता थंडी संपेपर्यंत माझी अवस्था अशी जाणार आहे. आता काढच प्यावं लागतील रोज मला. क्या कर सकते रे. बाकी गॅसवरती मी स्टीमर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. इडलीचं पहिलं पात्र पिठाने भरलेलं आहे आणि आता मी स्टीमर मध्ये ठेवत आहे. खूप सुंदर स्टीमर आहे, कढई आहे ही. ही सर्वात खाली असते. ही सर्वात खाली असते असं काही नाहीये, दोन्ही सेम आहेत बाळा भांडी. आणि असलं तर ना ना तू देख ना बेटा दे. बघा पीठ किती सुंदर फुगलेलं आहे. दिखाइए, आगे आके दिखाइए कॅमेरामन. आणि कोणतरी म्हणत होता काल पीठ फुगणार नाही. फुगना नहीं आई, पावसाळा आहे. मैंने बोला मैं तेरी माँ हूँ, मैं जो बोलती हूँ ना वो करके दिखाती हूँ. डोसे नाही बाबा, डोसेचा खूप कंटाळा येतो मला कारण खूप खातात डोसे. ते बनवावं लागतात. नको, इडल्या बऱ्या पडतात, भरपूर स्टीम होतात. चटणी बनवायची, सांबर बनायची, विषय संपला. चला आता 10-15 मिनिट स्टीम होऊ देते इडल्यांना. तोपर्यंत आता माझ्या मनासाठी मी पातळ रवा करते, रवा शिरा करते, शिरा. चला चटनी सुद्धा तयार झालेली आहे. अभी पहले भगवान को भोग लगाते हैं इडली चटनीचा. पंडित जी लीजिए, रख दो यहाँ पर. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी. ओके बेटा, आशीर्वाद है. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. डॉक्टर श्रीराम लागू. डॉक्टर श्रीराम. चला आता आम्ही नाश्ता खायला बसलेला आहोत. नाश्ता आणि जेवण एकाच वेळी होत आहे. मनाला माझ्या शिरा पण दिलेला आहे आणि 2 इडल्या पण दिलेल्या आहेत. तिखट लागलं तर नको खाऊ. और ये है मेरी दादी की थाली. मस्त इडली सांबर चटनी थोड़ा शिरा दिलेला है. ये पंडित जी का कौन सा, ये वाला चमचा लीजिए. चलो भाई खा के लेते हैं हम. मस्त गरमागरम इडली. मी 1 इडली घेतलेली आहे कारण मला पण आंबवलेले पदार्थ खायचे नाहीत. पावसाळ्यात वातीचा खूप त्रास होतो. नको घेतलं ना. ये मुझे बहुत हो गया बेटा. और एक कढ़ाई में अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्तः ये पचामन्यं चतुर्विधम्. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण भगवान. कसं झालं शिरा. पहिले इडली खाली तू, इडली चटणी. 嗯，哇。
टेस्टी झाली, खूप टेस्टी. काय मी बोलू, कशी बनी येते तू बनवली ना? हा, चवीला कशी झाली? असं. होय. मग एकदम सॉफ्ट झाली स्पॉन्जी. चलो बेटा अभी चलो करू. चिकनच्या आवडीची चटणी. चटणी मस्त झाली. चला आमचा नाश्ता तर झालेला आहे. बाकी इथे फोंडेजी फोन घेऊन बसलेले आहेत. फोंडेजी चला ना द्वारकादास मध्ये जाऊया. मान्सून साड्यांचा सेल लागलेला आहे. इग्नोर हा, बिग इग्नोर किया आपने मुझे. चला ना सेल लागलेला आहे पैसे द्वारकादास मध्ये. अहो सेल म्हणजे काय, स्वस्तातल्या साड्या असतात. मग पैसे लागत नाही 500 का? 600 तेवढं तर देऊ शकता ना. नाही ना. पगार नाही झाला अजून. पगार ना झाला, कितना ही बोलोगे आप. अभी मैं आपका अकाउंट चेक कर दूंगी ना तो आप पकड़े जाओगे. चला ना जाऊया. मान्सून सेल लागलेला हो साड्यांचा. स्वस्त मिळतात द्वारकादास मध्ये साड्या. आणि जवळ पण आहे ना आपल्या घराच्या. दूर जाने की जरूरत नहीं. छाता लेके जाएंगे नहीं तो ऑटो में जाएंगे. त्याला काय आणायचं म्हणलं की अगोदर पैसे म्हणतात. पैसे कुठे असंच करतात नाही लोक. बाकी माझा दादू आता झाडू मारत आहे आणि मना गेलेला आहे त्याच्या मित्राला भेटायला. कदाचित तो मित्राला घरी सुद्धा घेऊन येऊ शकतो. देखील या मी क्या करता है. चला चलो निकलते. तर पाऊस उघडू दे. पाऊस कमी झालाय आता सकाळपेक्षा कमी झालाय. हे बघा अरे बघ ना पाऊस केवढा तरी म्हणते कमी झालाय. दादूचं झाडू मारून झालं हो. मागापासून मी तुम्हाला विनवणी करते आहे. चला चला चला. 8 दिवसातून एक दिवस असा येतो रविवार. त्या 7 दिवसातून एक दिवस रविवार येतो. बरोबर त्या आहे. रविवारची मी वाट पाहत बसलेली असते आतुरतेने की फोंडेजींना सुट्टी असेल त्या दिवशी बाहेर जाता येईल. मला 2-3 वस्तू खरेदी करायच्या आहेत. अरे तर 6 दिवसानंतर रविवार काय येतो. काय एक तर काम धंद्याने आपल्याला वैताग असतो, मला आराम पाहिजे असतो रविवारचं. मग आम्ही काय करायचं. आमच्यासाठी वेळ कधी देणार तुम्ही. 2 आठवडे असेच गेलेले आहेत. टंगळ मंगळ करतात, टाइमपास करतात फोंडेजी की नंतर जाऊ असं करतात पण येत नाहीत. सगळ्यांना शनिवारची सुट्टी असते, सरकारी सुट्ट्या असतात. मग तुम्हाला घेतच नाही दादू म्हणून सुट्ट्या. फक्त रविवारी पण जातात ऑफिसला कधी कधी. आज पण जायचं असं जायचं संध्याकाळी. 8 वाजता. क्या ही बोले, कैसा खाता है पता नाही इनका. खाता खात्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये. डिपार्टमेंट. पता नाही मराठीत किती खराब आहे. बोलते. असं कसं विभाग असलं आहे? कसला विभाग आहे तुमचा काय फायदा. मराठी भाषा बोलायला थोडीशी काय म्हणतात आपल्याला ते शब्दच आठवत नाहीत. मराठी बोलतोय पण शुद्ध मराठी नाही बोलत आपण. ठीक चलो जल्दी करो चलते हैं. थांब की आता किती वाजले? 12 वाजले. 12 वाजलेत. मग देखेंगे अभी इनकी इच्छा कब होती है तब चलेंगे. ठीक है. आता एक काम करू. हाँ. थोडंसं काम राहिले, हाँ. मी काम करतो हम्म. नंतर बघू म्हणजे आज पण निश्चित नाहीये. देखेंगे. ऐक ना किती वाजता येणार आपण परत संध्याकाळी थोडी देणार 1-2 तास लागतील. पावसामुळे वेळ लागतो. दुकान है पंडित वहाँ थोड़ी बारिश है कि बंद करेंगे दुकान फिर खोलेंगे. चलो करो काम. आत्ता मनाचा मित्र सुद्धा आलेला आहे. त्याला पण इडली चटणी सांबार देते खायला. ठीक आहे बाळा. याचं नाव आहे प्रथमेश. अमरावतीहून आलेला आहे. आरामात खा बाळा. दुपारचे 3 वाजलेले आहेत आत्ता. बाकी आत्ता मी आणि फोंडेजी हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहोत आमच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी. ते ॲडमिट आहे 2-3 दिवस झालं. त्यांना भेटून येतो. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.